करेंगे। अभी देखना है इन दो टीमों के पास कौन से मास्टर माइंड्स है। बड़ा मुकाबला है भिवंडी ओपन से हर्ष एंटरप्राइजेस भरोडी और मैगी 11 के बीच में। भरोडी टीम के कैप्टन ने जीता है टॉस, पहले चुनी है गेंदबाजी और 5 ओवर्स के खेल में कम से कम रनों पर रोकने का प्रयास होगा। कंडीशंस में थोड़ा सा बदलाव हुआ है। बस 15 मिनट पहले बहुत अच्छी धूप खिली हुई थी, आसमान में बादल नहीं थे, लेकिन अचानक से बादल आ गए हैं लंदन के मौसम की तरह। यहाँ का भिवंडी का भी मौसम है। मैनचेस्टर यूनाइटेड भी लूम की नगरी और भिवंडी भी बिल्कुल उसी तरह का क्लाइमेट हम देख रहे हैं। मांगीलाल पालीवाल साहब, शाहिद अंसारी और सुजाउद्दीन अंसारी मैगी 11 के हमारे बीच में, आपका भी हार्दिक स्वागत है। बैक टू क्रिकेट नाउ, लुक एट दैट, गो एट। देखिए अनाउंसमेंट कोई भी नहीं होगा, जिस टीम का 12वां खिलाड़ी नहीं होगा उस टीम को रनों का पेनलाइज किया जाएगा। ये देखिए आसमान में बादल छाए हुए हैं, उम्मीद करते हैं कि ये बादल थोड़ी देर में छट जाएंगे। हर्ष 11 के 12वें खिलाड़ी नहीं है, तो हर्ष 11 को ओवर की समाप्ति के बाद 3 रन का जो पेनल्टी है वो दिया जाएगा और स्कोर में ऐड किया जाएगा। सो बैक टू क्रिकेट नाउ, टू ओपनर्स ऑन द मिडल, इन फॉर्म बैट्समैन आकाश वलसे एंड मिराज। आमिर एंड आकाश, दीज टू आर द बैट्समैन। गेम ऑन। आकाश वलसे इस सीजन में पहला रन बनाने का क्रेडिट सिटी क्रिकेट में उन्हीं को है। फर्स्ट बॉल वलसे प्लेड beautifully, managed played in the air slightly, but couple of bounces to gully. But I think a fine stroke, managed as ball tapped away. आकाश ने पहले मैच में भी अच्छी बल्लेबाजी की थी, अंडर फ्लड लाइट्स अच्छा स्टार्ट दिया था अपनी टीम को, तो आत्मविश्वास तो है उनके पास, फॉर्म भी ठीक ठाक चल रहा है मेरे ख्याल से उनका इस सीजन में। देखना इस मैच में वो कितने रन्स बना पाते हैं। गेंदबाजी करते हुए पहले ओवर में रोहित, स्ट्राइक पर है इस समय आमिर। Amir try to hook, fine delivery indeed, good bouncer I think from tall man Rohit. Maggie 11 one without loss. ऐसा लग रहा है कि गेंदबाज रोहित भी ठान कर आए हैं कि पहले ओवर में कड़ी परीक्षा लेंगे बल्लेबाजों की। Rohit reaches bowling mark, turn from Asha Patil, northeast end. Overcast condition, sun has gone behind the cloud. Here he go. This time another fine delivery, nasty delivery. Look like the perfume ball. What a bowling. He used the shoulder. जी हाँ, लगातार गेंदों को पीछे रख रहे हैं, आगे गेंदबाज के पाले में गेंद नहीं डाल रहे हैं और लाइन अच्छी मेंटेन की उन्होंने, ऑफ स्टंप के बाहर रख रहे हैं। मजबूत कदकाठी के गेंदबाज है। Great bowling. Now Akash Valse having a word with Amir. 2 dot balls so far he played. Here goes Rohit. Tall man. Charging from here. Goes to Amir. Put away in the air. There is the fielder. Well judging catch. And Amir is out for duck. दो डॉट गेंदे खेल चुके थे बल्लेबाज और आखिरकार एक आक्रामक शॉट खेलने का प्रयास, शॉट बनाने की कोशिश की, ऑफ स्टंप के बाहर जाकर घुमाया जरूर था लेकिन ऊपर खेल बैठे, मिडल नहीं कर पाए थे, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए थे। अच्छा कैच डीप में। Good judging catch taken by the deep square leg fielder. Akash is there. And finally, Amir is out for duck. 1 for the loss of 1 wicket. New batsman in. Captain Danish Qazi. This time control tap stroke. Close his body to backward of the point and Akash gets one.
So Akash moves up to 2 and his score is 2 for the loss of 1 wicket. Maggie 11 winning a toss and losing a toss and batting first here. Now Sun leaning from the cloud. दानिश काजी वन डाउन खेलने के लिए आए हैं और इस मैदान को बहुत अच्छी तरह से जानते हैं। उनका एक तरह से घरेलू मैदान ही कहा जा सकता है, लोकल बॉय है दानिश काजी। देखना है कितना योगदान दे पाते हैं। और ये दोनों बल्लेबाज ऐसे हैं जिन्होंने पहले मैच में अच्छी बल्लेबाजी की थी। आकाश ने अच्छी शुरुआत की थी और अच्छा फिनिश किया था पारी को दानिश ने। Danish Kazi on a 1 down position facing Rohit. Right arm round the stumps. Goes to Danish, pulls it. Fielder find the ball in deep. Good running is stopped. Enough time batsman gets one. And that marks a excellent and economical overturn from Rohit. Consider 3 runs and claim 1 wicket. बेहतरीन गेंदबाजी पहले ओवर में युवा रोहित द्वारा। रोहित जरूर हिट हुए पहले ओवर में। ये प्रेजेंटेशन बॉक्स का नज़ारा जहां पर उमेश चौहान 1 ओवर 3 रन और 3 रन पेनल्टी के हम ऐड कर रहे हैं। 12वां खिलाड़ी रेस में नहीं था हर्ष एंटरप्राइजेस का। तो कुल मिलाकर 1 ओवर की समाप्ति पे 6 रन बने। अजय पाटिल हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। वेलकम सर। प्रेजेंटेशन बॉक्स में उनको आप देख सकते हैं। दानिश के पास स्ट्राइक नेवर लेकर विनीत माली काफी युवा खिलाड़ी है हर्ष एंटरप्राइजेस बरोडी टीम में। अच्छे युवा गेंदबाज है विनीत भी। ग्रामीण क्रिकेट में तो बढ़िया प्रदर्शन किया है। बड़ी चुनौती रहेगी उनके सामने। दानिश है पहले मैच में भी अच्छी गेंदबाजी की थी। इस मरतबा वाइड यॉर्कर से शुरुआत लेकिन दूर कर बैठे वाइड। बल्लेबाज के पहुंच से कहना कहीं थोड़ी बाहर थी। हालांकि सोच बहुत बढ़िया, बैट्समैन को बीट भी किया था उन्होंने, लेकिन अंपायर ने इसको वाइड घोषित कर दिया है। अतिरिक्त रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 1 विकेट के नुकसान पर मैगी 11। विनीत माली इस मरतबा बैकफुट पे के पंच किया बहुत तेज, लेकिन डीप में खिलाड़ी थंपिंग कवर ड्राइव। अच्छा शॉट था लेकिन वहां पर प्रोटेक्शन मौजूद, विट मिला था दानिश को। दानिश ऑफ साइड में भी अच्छे शॉट्स खेल सकते हैं, ये वो दिखाते हुए उन्होंने हालांकि ज़्यादातर यही दिखाया कि वो ऑन साइड के बहुत ही खतरनाक खिलाड़ी है। ऑन साइड में बड़े बड़े छक्के लगाते हैं, लेकिन पिछला शॉट बहुत अच्छा था ऑफ साइड में। 4 पे पहुंचा है, 7 पे पहुंचा है स्कोर। इस मरतबा स्लाइस करना चाहता है। स्कोर 8 रन 1 विकेट। चॉप करने की कोशिश की थी आकाश वलसे ने। विनीत माली अच्छी रफ्तार निकाल रहे हैं पिच से। ओ बीमार, नो बॉल। ज्यादा तेज करने के चक्कर में अपनी लेन से भटक गए। बैट्समैन को आखिरकार डक करना पड़ा। टेस्ट क्रिकेट में इस तरह के दृश्य होते हैं जब शॉर्ट पिच गेंदबाजी होती है। अंपायर एक चुनौती भी, एक चेतावनी भी देते हुए वहां पर गेंदबाज को कि आपने एक बीमर कर दी है इस ओवर में, दोबारा करेंगे तो फिर पूरे मैच में फिर गेंदबाजी आपको नहीं मिलेगी। विनीत माली राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा दूर से खेलने की कोशिश, वाइड। वहां पर अपील हो रही है, अंपायर ने वाइड घोषित दिया है। यस, उत्साह में ज्यादा विश्वास में कम, अंपायर टच से मस नहीं। 1 रन स्कोर में आता हुआ मैगी 11 का स्कोर 10 रन। समय तो अजय गरत खाने का है लेकिन खेल रही है मैगी। जी हाँ, खाने का समय है, इसीलिए इस समय ऑफिशियल स्कोरर की भूमिका में केतन गरत है हमारे साथ। इस मरतबा ऑन दी आप उठाया है, गेंद के नीचे खिलाड़ी, बढ़िया कैच, लेकिन ये फ्री हिट्टा भूल गए थे वहां पर। नुकसान तो कोई नहीं, 2 रन आते हुए स्कोर पे। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 12 रन, 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट।
इतनी धमाकेदार शुरुआत तो नहीं कहेंगे जितने पिछले मैचेस में हमने देखी। विनीत माली, आकाश वलसे को लंबा हिट लेना चाहते थे, गेंद जमीन के सहारे आउटफील्ड में बल्ले के अंदर लगी, 1 रन। बिल्कुल सही कहा आपने, बहुत तेज तर्रार शुरुआत अभी तक देखने को नहीं मिली है। जो रन्स बने हैं उसमें काफ़ी अतिरिक्त रन भी है, खासतौर पर इस ओवर में 2 वाइड गेंदे, 1 नो बॉल, तो 3 रन अतिरिक्त मिले हैं। पहले ओवर में भी हमने देखा कि एक अतिरिक्त रन मिला था, बल्कि नहीं, पहले ओवर में कोई अतिरिक्त रन नहीं था, पेनल्टी के 3 रन मिले हैं। इस मर्तबा दानिश ब्रांडेड स्ट्रोक, बैठक 6 रन। जबरदस्त प्रहार, मेरे ख्याल से उसी दिशा में उनका घर भी है जहां पर उन्होंने सिक्सर लगाया है। ये देखिए, खड़े खड़े लेफ्ट स्वीप कर दिया था, बहुत ही खूबसूरत टाइमिंग। दानिश का ये पहला सिक्सर, इस मैच में लगने वाला पहला सिक्सर, बिल्कुल स्क्वायर लेग की दिशा में। टाइमिंग अच्छी यदि होती है आपकी तो आपको ज़्यादा ताकत झुकने की भी आवश्यकता नहीं होती है। इस शॉट के वो काफ़ी माहिर है, बैठक शॉट बहुत ज़्यादा खेलते हैं और काफ़ी सपोर्टर्स हैं मैदान में दानिश काजी के। हमेशा वो लोकप्रिय खिलाड़ी रहे हैं भिवंडी क्रिकेट में, कई ऐतिहासिक पारियां उन्होंने खेली है। पिंच हिटर के तौर पर उनको पहले जाना गया, जैसे बी इंडियन टीम ने खास तौर पर उनका इस्तेमाल किया। जब बड़े स्ट्रोक्स की ज़रूरत होती थी तो उनको भेजा जाता था, कई बार वो ऊपर आते थे खेलने के लिए। लेकिन कई ऐसी पारियां जब वो अंतिम ओवर्स में बैटिंग करने के लिए आए, आखिर के 2 ओवर्स में 30-35 रन बनाकर उन्होंने मैचेस जिताए। इस मर्तबा फ्रंट फुट पे आके पुश किया गेंद को ऑफसाइड में। आज पहली मर्तबा हम देख रहे हैं कि दानिश ऑफसाइड में भी अच्छा खेल रहे हैं। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 2 ओवर की समाप्ति पे 20 रन। अतिगरत, हालांकि ओवरऑल भिवंडी तालुका क्रिकेट का जो ताल्लुक है उसमें सबसे तेज अर्धशतक दानिश काजी के नाम है। एकता ट्रॉफी में 10 गेंदों पर उन्होंने अर्धशतक जमाया था और 9 के 9 सिक्सर लगाए थे, कोई सिंगल नहीं, कोई डबल नहीं, कोई चौका नहीं। गजब का ये रिकॉर्ड है, सभी रन्स सिक्सर के द्वारा अर्धशतक में। तो कमाल कमाल के रिकॉर्ड्स भिवंडी के खिलाड़ियों के नाम हैं। उमेश तरे को हम देखते हैं सिटी इमर्जिंग क्रिकेट में 6 गेंदों पर 6 विकेटें लेने का रिकॉर्ड, जो शायद ही किसी ने किया होगा। दुनिया में बहुत जगह पर खेला जाता है टेनिस बॉल क्रिकेट, लेकिन मुझे नहीं लगता है कि किसी के नाम ये रिकॉर्ड होगा। यस, और हमारे नजर से गुजरा भी नहीं। इस मर्तबा बढ़िया गेंद, फिर बाउंसर से परीक्षा, लगातार बॉडी लाइन बॉलिंग कर रहे हैं, क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं रोहित। हालांकि शॉर्ट पिच गेंदबाजी यहाँ पर बहुत ज्यादा कारगर साबित हुई नहीं है पूरे टूर्नामेंट में, लेकिन ये देखिए बहुत ही खतरनाक गेंद, व्हाट अ ब्रूट ऑफ अ डिलीवरी। नजरें हट गई थी वहां पर दानिश की गेंद के ऊपर से। रोहित कठिनाइयों में डाल रहे हैं बल्लेबाजों को, 7 गेंदों पे केवल 3 रन दे चुके हैं, 1 विकेट लिया है। रोहित राइट आर्म राउंड स्टंप्स, फिर से अच्छी गेंद, फिर से राइजिंग गेंद, बल्ले के करीब से दानिश के जाती हुई विकेट कीपर के पास। जबरदस्त गेंदबाजी, दानिश ने एक बड़ा शॉट जरूर खेला है, लेकिन अब डॉट गेंदे खेलते हुए ये देखिए जहां पर वो शॉट खेलना चाह रहे हैं वहां पर देखना पहले ही शुरू कर जाते हैं, जिस वजह से नजरें गेंद पर नहीं उनकी रहती है, जिस वजह से वो 2 डॉट गेंदे खेल चुके इस ओवर में। लेकिन रोहित मैन फ्रॉम मंजूर कमाल की गेंदबाजी करते हुए। रोहित इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ मोड़ दिया है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे खिलाड़ी मौजूद है, 1 रन। अजय इस ग्राउंड का ये भी तो रिकॉर्ड है कि सीपीएल कैरिबियन प्रीमियर लीग 2018 में पिंटू पाटिल ने 1 ओवर में 49 रन लिए थे चाविंद्रा के मोनिस को, 1 रन से उनका अर्धशतक बच गया था। हालांकि 2-2 ओवर्स अच्छे अच्छे गेंदबाजों ने डाले हुए हैं, उसमें 50-50 रन बनते हुए भी हमने देखे हैं, वो भी भिवंडी सिटी क्रिकेट में। इस मर्तबा ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन पे, थोड़ा स्ट्रेट ड्राइव था, दूर से आए थे खिलाड़ी, 2 रन बने। आपने सही कहा, पिछला जो सीएम कप हुआ था उसमें पिछले सीजन की सबसे महंगी गेंदबाजी साइंस खारबाव के अक्षय के नाम गई थी, जब माजिद बोबड़े ने उनके सामने मोर्चा खोला था। 2 ओवर में उन्होंने 48 रन दे डाले थे। बहुत बढ़िया फील्डिंग डीप में।
स्कोर आगे बढ़ता हुआ 23 पर पहुंच चुका है। तीसरे ओवर का खेल प्रगति पर मैगी 11 इस समय टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई इस मैच में। इस मरतबा बढ़िया गेंद गुड लेन पे पड़ने के बाद, लेकिन लाइन खराब वाइट, क्योंकि हम एक्स्ट्रा कवर से कमेंट्री कर रहे हैं, इसलिए जो गेंद की लाइन है वो यहाँ से जज नहीं कर सकते हैं, लेकिन लेंथ को जज कर सकते हैं। लेकिन जो अंपायर है वो बिल्कुल स्टंप्स के सामने खड़े हैं और अंपायर के लिए बहुत ही सही दृश्य होता है, इसलिए कहा जाता है कि अंपायर से बेहतर गेंद को कोई नहीं देख सकता है। अंपायर इज द बेस्ट जज इन द गेम ऑफ क्रिकेट। रोहित, आकाश वलसे को उछाल दिया गेंद को, लॉन्ग ऑन पे वीआईपी डाइस को सलामी देता हुआ सिक्सर। शांत और खामोश बैठे हुए थे दर्शक पिछले कुछ समय के लिए, लेकिन अब दर्शकों में से शोर उभरता हुआ। बहुत ही खूबसूरत शॉट, सीधे बैट से तो नहीं खेला है, थोड़ा सा क्रॉस बैटेड है, लेकिन बल्ले के बीचों बीच लेकर गजब का सिक्सर। 30 रनों पे पहुंचा है स्कोर मैगी 11 का, और ओवर नंबर 3 चल रहा है। अगली दो टीमों को टॉस के लिए रिपोर्ट करना है। अमर स्पोर्ट्स का स्नेह और जागरूक मराठा रानाल 40 प्लस में, 40 प्लस। इस मरतबा ब्लॉक ऑन में गेंद थी, अच्छा ड्राइव खोद के निकाला, दूसरे की कॉल और पूरा करते हुए बैट्समैन। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। थोड़ा सा दबाव डाला वहां पर फील्डर के ऊपर और तेज दौड़े दोनों बल्लेबाज। 2 रनों से ये ओवर समाप्त होता हुआ। थोड़े से महंगे साबित हुए आखिर की कुछ गेंदों पर। शुरुआत अच्छी की थी इस ओवर की भी रोहित ने, लेकिन ओवरऑल उनका स्पेल अच्छा रहा। पहले ओवर में 3 रन, दूसरे ओवर में हालांकि 12 रन खर्च किए, 2 ओवर में 15 रन देकर 1 विकेट। 3 ओवर के बाद स्कोर 32 रन, मात्र 1 विकेट के नुकसान पर मैगी 11। अभी भी 2 ओवर्स का खेल बचा हुआ है पारी में, जरूर 50 प्लस टोटल की तरफ देख रही है मैगी 11, और उनके लिए वो काम थोड़ा आसान भी हो सकता है क्योंकि 9 विकेट हाथ में है। हम गेंदबाजों के अर्धशतकों के बारे में चर्चा कर रहे थे। हाल ही में जो बीपीएल हुआ था 32 रन बने हैं, स्कोर 32 हुआ है। बीपीएल हुआ था उसमें विजय पावले भी खेले थे और उनका भी अर्धशतक पूरा हुआ था 2 ओवर्स में। यस, और आपको पता होगा कि उनके जो फ्रेंड सर्कल थे और वहाँ पर सिर्फ ये चर्चा हो रही थी कि विजय पावले को भिवंडी के बल्लेबाजों ने किस तरह से इतना पीटा। उनके लाइफ में ये आप देख सकते हैं पंछी भी एंजॉय करता हुआ, और विजय पावले के लाइफ में विजय पावले ने वो रन नहीं दिए थे, और वो रन लिए थे अक्षय कासार और माजिद बोबड़े ने उनके खिलाफ। जी हाँ, माजिद बोबड़े जबरदस्त बायत के बल्लेबाज। अक्षय कासार यहाँ पर भी एक मैन ऑफ द मैच का पुरस्कार उनको मिला है, बढ़िया फॉर्म में है। इस विजय गेंद रुक कर आई थी, हालांकि ऊपरी सिरा लगा, किस्मत वाले रहे, विकेट कीपर लपक नहीं पाए, रुक कर आई थी गेंद। आइए देखते किस तरह से ये शॉट खेला गया था। दानिश, देखिए फिर से वही बात, गेंद थोड़ी धीमी थी और जल्दी खेल बैठे, और सिर कहाँ पर है उनका, वो बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ खेलना चाहते थे, वहां पर बहुत पहले देखना शुरू कर दिया था। यानी कि पूरी तरह से नजरें गेंद पर नहीं रख रहे दानिश, जिस वजह से हर गेंद पर अच्छा शॉट नहीं निकल रहा है उनके बल्ले से। इस मरतबा कवर ड्राइव लगाने की कोशिश, बल्ले की जड़ से गेंद कवच में, टाइमिंग उतनी अच्छी नहीं। 1 रन आता हुआ वलसे के खाते में। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 34। गेंदबाजों के अर्धशतकों का वो जो सिलसिला है उसको आगे बढ़ाते हुए भावेश पवार को भी उसमें ले लेते हैं। मापोली ट्रॉफी में आपको याद होगा 50 रन उन्होंने भी खर्च किए थे 2 ओवर्स में। इस मरतबा टॉपेज लगा है 1 रन। हाँ, आप वहीं क्रिकेट धमाका की बात कर रहे हैं जब बिलाल शेख ने 1 ओवर में 5 सिक्सर उनको जरे थे। लेकिन उस बात में लेकिन बाद वो, में उस वो मैच मेहनत, में जी वो मेहनत तो फेल गई थी जब हरीश पाटिल को गोल्डन 6 लगाया था महेंद्र मागे ने, और भावेश पवार ने 44 रनों की शानदार पारी खेली थी 12 गेंदों में। इस बार बहुत ही खूबसूरत ऑफ ड्राइव, लेकिन फील्डर मौजूद है, रोहित की बढ़िया फील्डिंग, केवल 1 रन लेने का अवसर। इस ग्राउंड पे 6 गेंदों में 6 सिक्सर लगाने वाले सिर्फ आसिफ हैं। हालांकि कई बैट्समैन ने जो एक कारनामा अंजाम दे चुके हैं। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 36 पे पहुंचा है। बढ़िया गेंद, देखना है क्या कुछ हुआ है, आगे रखा था। कहा हम 2 ओवर्स में 50 रनों की चर्चा कर रहे हैं, और यहाँ पर 5 ओवर्स में 50 रन बनाने के लाले बड़े हुए हैं बल्लेबाजों के।
अच्छा निर्णय अंपायर का। मुकेश बढ़िया गेंदबाजी करते हुए इस ओवर में अभी तक सिर्फ 5 रन खर्च किए उन्होंने 5 गेंदों में। स्कोर 37 रन, 1 विकेट के नुकसान पर मैगी 11। इस मरतबा ड्राइव करते हुए गेंद को डीप वाइड मिड ऑन में 1 रन। देखिए रिकॉर्ड रहते हैं। आपने विजय पावले का जिक्र किया, हालांकि एक स्पेल से किसी का क्रिकेट करियर खत्म नहीं होता है। ब्रॉड को 6 सिक्सर लगाए। आज ब्रॉड 550 से ज्यादा विकेट ले चुके हैं टेस्ट मैच में। जी हाँ, एक मैच से किसका करियर पे दाग नहीं लगता है, लेकिन रिकॉर्ड तो रिकॉर्ड रहते हैं। सुनील गावस्कर भारत के इतने महानाज बैट्समैन, वो थोड़ी सुनना चाहेंगे कि 1978 में पहली गेंद उन्होंने खेली, आखिरी गेंद उन्होंने खेली, 60 ओवर खेले और 36 नॉट आउट बना के आए। जी हाँ, वो भी 174 गेंदों में 36 रन नाबाद सलामी बल्लेबाज। कभी भी याद नहीं करना चाहेंगे सुनील गावस्कर जी उस मैच को। ये देखिए बहुत ही खूबसूरत ये महापौर चषक 2021 का बैनर है। महापौर मैडम बाई तरफ और दाईं तरफ हम देख रहे हैं प्रियांशी की तस्वीर। 38 रन 1 विकेट के नुकसान पर मैगी 11 का स्कोर 9.5 रन प्रति ओवर के हिसाब से रन बन रहे हैं। एक ही विकेट गिरा है। बड़ा ताज्जुब होता है कि इतने कम रन बने हैं। 18 पर बैटिंग करते हुए आकाश वर्ल्ड से 12 गेंदों का सामना किया है। दानिश ने 10 गेंदे खेली है, एक छक्का लगाया है, लेकिन स्ट्राइक रेट उनका 130 का ही है 13 पर बैटिंग करते हुए। कभी कभी ऐसा रहता है कि आपका दिन ही नहीं रहता है। पानी पिया जा रहा है वहां पर। मैं अक्सर कहता हूं कि जिसने किसी को प्यार से पानी पिला दिया, उसने समंदरों को भी नीचा दिखा दिया। क्या बात है, पिछले 7 दिन में ये सुनने को नहीं मिला था। आपके साथ कमेंट्री करते हुए मैंने ये शेर कई बार सुना है और मेरी भी तमन्ना थी कि आप कभी तो ये शेर बोलो। आज बोला, बहुत बहुत धन्यवाद। और ये खूबसूरत कलाकारी जो बंटी पांडे और उनके दोस्तों ने मिलकर की है। वैसे भी पानी के बारे में एक और है कि सब ख्वाब थे मेरे नियानी के हवाले, लो हमने कर दिया प्यास को पानी के हवाले। और इस वक्त रनों की प्यास डेथ ओवर में आती है नहीं। अगले टॉस को ओमकार शेट्टी आपको तैयार रहना है। खेलने वाली टीमें अमर स्पोर्ट्स कास्ट ने 40+ और जागरूक मराठा रानाल दोनों कैप्टन को रिपोर्ट करना है। आखिरी ओवर लेकर ऋतिक बैक ऑफ लाइन तो ऊपरी किनारा, विकेट कीपर के ऊपर से निकली, लेकिन पीछे बढ़िया क्षेत्र रक्षण। शॉर्ट फाइन लेके खिलाड़ी को थोड़ा फाइन रखा गया है, उसका फायदा मिला। सिर्फ 1 रन, इक्का दुक्का रनों से बॉलर के लिए कोई ज्यादा परेशानी होने वाली नहीं है। थोड़ा सा अतिरिक्त उछाल था, बैट्समैन अच्छे पोजीशन में नहीं थे और लाइन बढ़िया थी, जिस वजह से फायदा मिला नहीं है बैट्समैन को। कहीं ना कहीं सरफेस में एक जगह ऐसी है जिस पर गेंदें पड़ने के बाद ज्यादा राइज हो रही। गेंदबाजी कर रहे हैं आखिरी ओवर में ऋतिक। फिर से पटकी विकेट, कंट्रोल हुक शॉट, डीप में खिलाड़ी मौजूद, 1 रन। आपने सही कहा, 9 विकेट हाथ में तो भी कोई रिस्क नहीं लिया गया। और मैं समझता हूं कि अभी हर्ष एंटरप्राइजेस को एक क्रेडिट जाता है। काबिले तारीफ गेंदबाजी की है उनके सभी युवा गेंदबाजों ने। बहुत युवा टीम है हर्ष एंटरप्राइजेस भरोडी। सामने अनुभवी खिलाड़ी है, अनुभवी बल्लेबाजों को बांध कर रखा है उनके युवा गेंदबाजों ने। ऋतिक इस मरतबा पैरों पे निशाना, जी वो गरीब शॉट खेले थे और लेग बाय अपनी क्रीज में आखिरकार पहुंच गए। डेथ ओवर में भी रन नहीं आ रहे हैं। कमाल की बॉलिंग हो रही है। देखिए युवा टीम है बड़ोडी की हर्ष एंटरप्राइजेस। इस टीम ने जय कुमार ट्रॉफी में भी बहुत बढ़िया परफॉर्म किया था। गेंदों में मूवमेंट भी देखने को मिला है। गेंदों की जो लेंथ लाइन हमने देखी है वो बहुत काबिले तारीफ है। जब शॉर्ट पिच गेंदबाजी हुई है तो अच्छे रफ्तार के साथ हुई है और उछाल अच्छा प्राप्त किया है बॉलर्स ने। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट। इस बार शॉट ऑफ लेंथ पुल कर दिया है, फील्डर है पीछे, कैरी नहीं हुई पूरी तरह से। बढ़िया क्षेत्र रक्षण, बाउंड्री रोकी है और केवल 1 रन। मैं समझता अच्छी सोच, कैच को जाते तो हो सकता था बाउंड्री जाती। प्रणय थे वहां पर। एक्सीलेंट स्टॉप। बहुत ताकतवर शॉट खेला था दानिश ने, लेकिन एलिवेशन बना नहीं पाए। बहुत ही बढ़िया फील्डिंग प्रणय द्वारा। एक और युवा खिलाड़ी। स्कोर 42, 42 रन मात्र 1 विकेट के नुकसान पर। केवल 2 गेंदें शेष है मैगी 11 की पारी में। पिछले 10 गेंदों में सिर्फ 10 ही रन आए हैं। केतन गरत हमें जानकारी देते हुए। हवा में गेंदे, फील्डर उसके नीचे, बढ़िया कैच। कैचिंग बहुत अच्छी हो रही है। हालांकि हवाएं बह रही है और बहती हुई हवाओं में
अगर इंस्पायर रहता है तो उसको जज करना बहुत मुश्किल होता है। ये देखिए, ये फिर से थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी। शॉर्ट पिच गेंदों का क्या बढ़िया इस्तेमाल किया है गेंदबाजों ने। डायरेक्शन कितना अच्छा है और कैच बहुत अच्छा था। ये कैच आसान नहीं था, हवाएं जब बहती रहती है। एक तो लाइट वेट बॉल से टूर्नामेंट खेला जा रहा है, ये गेंद कुछ ज्यादा ही झूलती रहती है हवा में और कैच को जज करना मुश्किल होता है, लेकिन बहुत अच्छा कैच डीप में। 42 रन हो चुके हैं। नए बैट्समैन हुसैन आए बल्लेबाजी को। हुसैन इज द न्यू मैन इन। एक गेंद बची है मेरे ख्याल से डेथ ओवर की। देखना है कि दानिश काजी के पास आखिरी मौका, वो करने की कोशिश। देखना है अंपायर टस से मस नहीं। तो कुल मिलाकर मैगी 11 ने बनाए 42 रन। 43 रनों की चुनौती रखी है। सराहना करनी होगी हर्ष इंटरप्राइजेस के गेंदबाजों की। शॉर्ट पिच गेंदों से काफी परेशान किया बल्लेबाजों को और लगभग सीने के करीब आती हुई गेंदें। आइए अगले टॉस की तरफ हम आपको लिए चलते हैं। ओमकार शेट्टी first ball was played beautifully, charging from here. Goes to Amir, put away in the air. There is the fielder, well getting catch and राइट्स। एक अच्छा छक्का जरूर जड़ा था दानिश ने, लेकिन उसके बाद जबरदस्त गेंदबाजी देखने को मिली पूरे पारी में। अगला मुकाबला जिसका टॉस किया जाएगा, 40 प्लस कैटेगरी का मैच है जागृत मराठा रानाड़ और अमर स्पोर्ट्स कासने के बीच में। आइए चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ, जहां पर दोनों टीमों के कप्तानों के साथ मौजूद रहेंगे हमारे साथी कमेंटेटर, मशहूर कमेंटेटर सिद्दीक बाबे। धन्यवाद अजय गरत। 40 प्लस क्रिकेट, दो मुकाबले 40 प्लस के टाई हो चुके, बॉल आउट पे गए। तीसरा मुकाबला अमर कासने के कैप्टन और जागृत मराठा के कैप्टन। आइए 40 प्लस के कैप्टन दोनों मुझसे जुड़ते हुए टॉस बॉक्स में भगवान भुईर अमर कासने के कैप्टन और प्रदीप पाटिल इस वक्त जागृत रानार के कैप्टन। मैं डैशिंग एंड डायनामिक अजय पाटिल आपसे रिक्वेस्ट करता हूं कि आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। आज वो वाइट विथ बिस्किट हमसे जुड़ रहे हैं। देखिए टॉस तो बताना होगा, टॉस में तो सब कुछ है। एक तरफ महापौर चषक जिसकी सारे हिंदुस्तान के टेनिस क्रिकेट में चर्चा हो रही है, आसमान में बादल छाए हुए हैं और टेनिस क्रिकेट में महापौर चषक। एक तरफ चैलेंज स्पोर्ट, ये वो नाम है जिन्होंने हर चैलेंज को स्वीकार किया, अभी भी किया और गो हेड आर पाटिल जी के स्लोगन को सुनते हुए आगे बढ़े। टॉस को जीता है अमर कासने ने, बहुत शुक्रिया अजय जी। भगवान नाणेफेक जिंकले काय करणार? आम्ही नाणेफेक जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करणार आहे। गोलंदाजी घेण्याच्या मागे काय उद्देश आहे? गोलंदाजी घेण्याच्या मध्ये आमच्याकडे गोलंदाजी आणि फलंदाजी हे दोन्ही म्हणजे चांगली परिस्थितीत आहेत। महापौर चषक मध्ये कसा वाटतो? एकदम आनंद वाटतो। खरोखरच आज आपला महापौर भिवंडीचा महापौर म्हणजे आपला वर्ल्ड कप आणि इथे खेळण्याचा जो आनंद आहे, गेल्या 20 वर्षापासून आम्ही इथे खेळतोय। खरोखरच इथे भरपूर मजा आणि इथे विलास पाटील साहेबांचा आम्ही पूर्ण टीम आम्ही आभार मानतो का गेल्या आम्ही 20 वर्ष गेलतो। ते मला केव्हा बोलत, आमची एक भिवंडी तालुक्यातली शेवटची टीम म्हणजे कासनागाव। कासनागाव हा एकदम भिवंडी तालुक्याचा एक ग्रामीण भाग होता आणि त्या क्रिकेटची एवढी आवड होती त्या आमच्या गावाला का इथे आम्ही चॅलेंजला खेळण्याची आमची फार मोठी इच्छा होती। इथे आणि आरके ट्रॉफी मदन बुवा नाईक साहेब आणि विलास पाटील आम्ही दोघांचं मी एक आभारी आहे, कारण
विलासराव पाटील साहेब आम्हाला नेहमीच अरे भगवान आलाय, भगवानला काय काय देईल ते पैसे घ्या, कधीच पैशाची इथं कधीच होणे नाही. 8,000 होते, 5,000 घ्यायचे इथे. आणि तिथे मदनबुवा नाईक साहेब पण आरके ट्रॉफीला बा चला फ्री खेळा. एक आम्ही खरोखर त्यांचं जे म्हणजे उपकार आहेत, आम्ही नेहमीच त्यांची आठवण काढतोय. शेवटचा प्रश्न, ट्रम्प कार्ड गोलंदाज कोण राहील? आमचा ट्रम्प कार्ड गोलंदाज सुभाष आणि हर्षल है. ऑल द बेस्ट. प्रदीप पाटिल है मेरे साथ. प्रदीप, ये बताइए कि अगर आप टॉस जीतते तो क्या करते? मैं बैटिंग करता. और आपको बल्लेबाजी दी गई है, कारण क्या है? चेस करना मुश्किल है, यही चाहते थे कि आप बल्लेबाजी करें? हाँ नहीं, हम ज़्यादा से ज़्यादा रन मार के सामने वाले टीम को प्रेशर में लाएंगे. आपका पहला मुकाबला बॉल आउट पे गया था? नहीं, नहीं. तो कितने रन बनाना चाहेंगे? हम 40+ बनाना चाहेंगे. All the best. The news from the toss box is Amar Kasne 40+ won the toss, elected bowl first. Is back to Priyanshi studio. तेवढं आपण मॅच कडे. दुसरं सत्र इथे सुरू होतं. 43 टार्गेट. पहिलाच बॉल अतिशय सुंदर आहे. यष्टीरक्षक मात्र बीट झाले. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 22 अतिरिक्त धावेनं धावफलक इथे सुरू होत आहे. मॅच आपण एन्जॉय करतो. मॅगी 11 विरुद्ध हर्ष इंटरप्राइजेस, दोन टीम मध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला. टायमिंग प्रॉपर. मिड विकेटच्या वरतून चेंडू सीमा पार. षटकार. हेच होतं ज्यावेळी मिसफील्ड होते, स्ट्राईक मिळते, त्यानंतर गोलंदाजाला त्याची किंमत मोजावी लागते. मागचा बॉल डॉट होता आणि हा फुल टॉस आणि षटकार आला. जर कीपरनं बॉल कॅरी केला असता तर चित्र कदाचित वेगळं असतं. जर तर शिवाय क्रिकेट नाही आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा अंपाच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना षटकाराने एक दमदार सुरुवात केली. धावसंख्या 6 पुढे जाते. आता मराठी समालोचकांना देखील कुठेतरी धोका आहे, कारण सिद्दीक भावे सर आता मराठीकडे वळतात. लॉंग ऑन ला कॅच. कॅच. यस, फायनली टेकन. फलंदाज बाद आणि लागेल पहिला धक्का. भरपूर उत्साह आहे या मॅच मध्ये प्रेक्षकांमध्ये. झेल सोपा होता, मात्र त्याला खूप डिफिकल्ट बनवला. अगदी तिसऱ्या चौथ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय फिल्डरनं. सिद्धेशनं हा झेल टिपलाय आणि पहिलं यश, सॉरी, सिद्धेश नवीन फलंदाज आलाय. हुसेननं हा झेल समाप्त केला. 8 धावांवर पहिला धक्का लागलाय. ओमकार, टार्गेट फार मोठं नाहीये, फक्त 43 धावा बनवायच्या आहेत. विजयासाठी हर्ष एंटरप्राइजेस भरोडी या टीमला गोलंदाजी वाखाणण्याजोगी पाहायला मिळाली सर्वच गोलंदाजांच्या माध्यमातून भरोडी टीम कडून. आणि तशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असणार आहे मॅगी 11 टीमच्या कॅप्टनला त्यांच्या गोलंदाजांकडून. पहिलं षटक हाताळतोय अनुभवी गोलंदाज कुमार, आणि कुमारचा देखील एक्सपिरियन्स फार आहे या चॅलेंज क्रिकेट ग्राउंडकडे. जयग्राव गावदेवी कोंबडपाडा टीम कडून देखील खेळलेला आहे. उत्तुंग षटकार. काय अफलातून फटका. कुमारकडे जरूर भरपूर वर्षांचा अनुभव आहे चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर खेळण्याचा, मात्र त्याने फलंदाज आशिषला काही फरक पडत नाहीये. या मॅच मध्ये जर कमजोर बॉल टाकण्यात आले तर असंच उत्तर देण्यात येईल हे ठणकावून सांगत असताना गोलंदाजाला हा फलंदाज आशिष. आणि अगदी आज बासमनचा एक वेगळा दबदबा राहिला. प्रत्येक फलंदाज आज चांगलं क्रिकेट खेळतोय. फॉलो केलं बासमनला आणि जसे फलंदाज सफल झाले, वाईट यॉर्करच्या देखील अगदी बाहेर लेन ठेवली गेली आणि एक सिंगल सन्मान देण्यास भाग पाडला गेला. ऍड होती एकेरी धाव आणि संघ पोहोचला 15 या आकड्यावर. 15 धावा धावफलकावर लागतायत. फक्त 43 धावांचं टार्गेट. आशिष चांगल्या फॉर्म मध्ये आहे. ग्रामीण गटातून खूप चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय. स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला वेग होता यावेळेस. फुलर लेन बॉल बीट केलाय फलंदाजाला. षटक डॉट चेंडू नंतर समाप्त होत आहे. धावसंख्या 1 बाद 15. आशिषनं, ओमकार, तुम्हाला आठवत असेल की
भिनार संघाविरुद्ध खेळत असताना भरोडी टीमच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये 18 धावांची आवश्यकता असताना तुफानी बॅटिंग केली होती आणि तो सामना भरोडी संघाने जिंकला होता. तो जिंकला होता, हारलेला सामना, नंतर जिंकलेला सामना त्यांनी गमावला देखील होता. हेच क्रिकेट आहे, जिथे प्रत्येक पावली तुम्हाला मेहनत करावी लागते. कारण ही अशी स्पर्धा नाही आहे की तुम्ही 2 सामने 3 सामने जिंकलात की तुम्ही ट्रॉफी पर्यंत पोहोचाल. भरपूर मोठं शेड्यूल आहे आणि तुम्हाला जवळजवळ 5-6 सामने जिंकून ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं आहे, महापौर चषकापर्यंत तुम्हाला जायचं आहे. तर तुम्हाला निरंतर सातत्यानं ते असं मोठ्या टुर्नामेंटमध्ये गरजेचं असतं. आणि अशा स्पर्धा आहेत ना, जे संघ शांत पद्धतीने खेळतात, संयमानं खेळतात आणि स्वप्न मनामध्ये ठेवून मैदानाची परिस्थिती पाहून आपल्याला काय करायचं आहे याचा आढावा घेऊन जो माणूस पुढची रूपरेषा तयार करतो ना, तोच यशस्वी होतो. गोड पुढे जात राहा. निश्चितच पुढे जाण्यासाठी भरपूर गोष्टी महत्त्वाच्या आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये खरं तर तुम्ही जो प्लॅन बनवलाय तो अंमलात आणणं देखील तेवढंच गरजेचं आहे. फक्त प्लॅन बनवून काहीच होणार नाहीये, त्या प्लॅननुसार तुमचा खेळ देखील होणं गरजेचं आहे. कधी कधी तुम्ही जे प्लॅन नसतील बनवले ते देखील तुम्हाला अंमलात आणावे लागतात मैदानामध्ये. बऱ्याचदा मैदानामध्ये परिस्थिती फार वेगळी असते आणि आता गोलंदाजांसमोर मोठं चॅलेंज आहे. 24 चेंडूंमध्ये त्यांना 28 धावा डिफेंड करायच्या आहेत. संकट तर सातत्यानं आपल्या समोर येत राहतात, अपयश सातत्यानं तुमच्या समोर तुम्हाला दिसेल. त्यावेळी नक्कीच तुम्हाला लढण्याची तयारी ठेवावी लागते. दोन्ही बॅट्समन होते एकाच एंडला, हा झाला खराब कॉल आणि जातीय विकेट. आउट होतो बॅट्समन, रनआउटच्या स्वरूपानं सिद्धेश लागलाय. दुसरा धक्का हर्ष इंटरप्राइजेस भरोडी क्रिकेट संघाला. अतिघाई संकटात नाही, बॉल चांगला होता, विकेट किपरनं केली होती चूक आणि पहा कदाचित एज लागली होती असं वाटतंय, परंतु त्यानंतर कुमारचा चांगला थ्रो आणि एष्टे उद्ध्वस्त होत आहेत. बॅट्समन आउट, सिद्धेश 0वर बाद होऊन तंबूत परततोय. सिद्धेशची विकेट जाते आणि दुसरा धक्का लागतोय. सिद्धेश एक चांगला बॅट्समन होता, त्याच्याकडनं अपेक्षा होत्या हर्ष इंटरप्राइजेस भरोडीला. न्यू बॅट्समन विनीत माळी फ्रॉम मानकोली आता हर्ष इंटरप्राइजेसचं नेतृत्व करण्यासाठी तो सज्ज आहे. नंबर 4 वरती मैदानावरती तो दाखल झालाय. मॅच आपण एन्जॉय करतोय, ती म्हणजेच मॅगी 11 वर्सेस हर्ष इंटरप्राइजेस भरोडी. ओपन क्रिकेट मधनं हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर अमर स्पोर्ट्स कासने विरुद्ध जागृत मराठा राहनाल यांच्यामध्ये 40+ संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे अनुभवी खेळाडू या मॅच नंतर मैदानावरती उतरताना दिसतील, ज्यांनी एक काळ क्रिकेटचा गाजवलाय. क्रिकेट आहे ना, कोणी काळ गाजवलेला असतो, कोणी गाजवत असतो आणि कोणी गाजवायची स्वप्न घेऊन महापौर चषकामध्ये येत असतो. गोलंदाज विकी पुढचा बॉल घेऊन लेफ्ट हॅम राऊंड द विकेट. सुरेख बॉल होता, यावेळेस वेग चांगला. टेंटेटिव्ह पुश करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला. नवीन फलंदाजांकडून भरपूर वेळा अशा चुका होत असतात. सुरुवातीला बऱ्याच फलंदाजांना त्यांचं फुटवर्क साथ देत नसतं. पाहू शकाल दोन्ही पाय एकाच रेषेत दिसत आहेत. फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि वेग चांगला होता, त्यामुळेच बीट देखील केलंय फलंदाजाला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. पहिली धाव या मॅचमध्ये बनवत असताना बॅट्समन विनीत माळी. सिंगलच्या मदतीने धावफलक थोडासा पुढे सरकताना दिसतोय. 16 धावा धावफलकावर. पहिलं षटक फार मागडं पाहायला मिळालं कुमारच्या माध्यमातून, जो एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. 2 षटकार त्याच्या षटकामध्ये चढवण्यात आले, फलंदाज आशिष आणि निशांत यांच्या माध्यमातून. मात्र निशांत आणि सिद्धेश हे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आशिष अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. 7 धावांचं योगदान दिलंय. संघाची धावसंख्या 16. नक्कीच कमबॅक करतोय आणि कमबॅक गरजेचं देखील आहे. लाईक बिफोर विकेटसाठी अपील झालं. LBW आता अंपायरचा इशारा LB लेग बाईज. यस, लेग बाईज. डब्ल्यू मात्र राहून आणि डब्ल्यू आला तर विकेट आली, अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे विकेट इथे मुळीच गमवायची नाहीये हर्ष इंटरप्राइजेस भरोडीला. आता मॅच जिंकायची असेल तर मॅगी 11ला नक्कीच विकेट्स घ्यावा लागतील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, का बॉल होता आणि बॅटला स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. मॅगी 11चं आता संघर्ष सुरू झाला आपण असं म्हणू शकतो. असं म्हटलं जातं ना, एक क्रिकेट मॅगी नाही जो 2 मिनिट में पक जाय. आणि जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर मॅगी जशी 2 मिनिटात बनते, मात्र हे क्रिकेटमध्ये तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत फाईट करावी लागेल. अगदी बरोबर.
2 मिनिटांमध्ये समाप्त होणारा हा सामना नाहीये. भरपूर संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक जरी खराब राहिलं असलं तरी दुसऱ्या षटकामध्ये विकीनं अफलातून कमबॅक केलंय. अतिशय दमदार गोलंदाजी करतोय. लाईन छान मेंटेन केली आहे. आउटवेस्टच्या बाहेरच चेंडू ठेवतोय. फलंदाजांपासून थोडासा दूर बॉल ठेवलाय त्याने आणि थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील अधूनमधून प्राप्त करतोय. वेग चांगला आहे त्याच्याकडे. एक सक्सेसफुल षटक आतापर्यंत. एक फलंदाज धावचीच्या रूपात बाद झालाय आणि एक गडी गोलंदाजाने देखील नुकताच बाद केलाय. नवीन बॅट्समन मुकेश गोलंदाजी चांगली केली होती. फुलटॉस बॉल जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ढकललाय. दुरून फिल्डर आलेत. जबरदस्त फिल्डिंग. फक्त एक धाव. हे करणं गरजेचं आहे आता. सिंगलच झाली पाहिजे किंवा सिंगल देखील नाही झाली पाहिजे. डबलमध्ये त्याला कन्वर्ट करू द्यायचं नाहीये फिल्डर्सना, कारण जास्त धावा नाहीत संरक्षण करण्यासाठी. 18 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त. 3 गडी बाद झालेत. उर्वरित 3 षटकांमध्ये 25 धावांची आवश्यकता हर्ष एंटरप्राइजेस भरोडी टीमला. मी तर म्हणेल 6 फिल्डर्स बाउंड्री लाईन वरती ठेवण्याची तुम्हाला संधी आहे, तर तुम्ही अजून अटॅकिंग फिल्डिंग देखील सजू शकता. सली पॉइंट थोडस मागे आणि बासमनच्या अवतीभोवती जर एक घेरा घातला गेला, फलंदाजावरती देखील एक मानसिक दबाव निर्माण होतो आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेल या कंडिशन मध्ये ते क्रिकेट पाहणं अगदी गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही पाहता इंटरनॅशनल क्रिकेट, टास्क क्रिकेटमध्ये जशी फिल्डिंग असते ती तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये सजू शकत नाही आहात. जर तुमच्याकडे 6 फिल्डर बाउंड्री लाईन मध्ये ठेवण्याची तुम्हाला मुभा असेल तर नक्कीच तुम्ही काही अटॅकिंग फिल्डिंग जरूर सजू शकता. काय म्हणशील तू याबद्दल? कारण ज्यावेळी फिल्डिंग आहे ना अगदी क्लोज येते आणि बॉलिंग जर त्या अनुषंगानं झाली तर तुम्हाला विकेट देखील लवकर मिळतील. सिंगल डबल तुम्ही रोखू शकता आणि या विकेटवरती बॉलरचं वर्चस्व देखील तितकंच राहिलंय जितकं फलंदाजांचं. नाही, खरं तर आपण ग्राउंड कॉमेंट्री देखील करत आहोत. टेलिव्हिजन सेटवर आपला आवाज जातो, युट्यूबला देखील आपला आवाज जातोय, परंतु खेळाडूंना देखील आपला आवाज जातोय. त्यामुळेच ह्या गोष्टीबद्दल आपण फारशी चर्चा करू शकत नाही की कुठे फिल्डर ठेवायला पाहिजे. पाहायचं की कॅप्टन काय करतायत. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता, मात्र मिस झाली आहे लाईन. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. आणखी एक डावखुरे हाताचा गोलंदाज करण ज्याने आक्रमणाला सुरुवात केली आणि अशाच प्रकारची गोलंदाजी जर सुरू राहिली तर निश्चितच शेवटच्या बॉल पर्यंत हा संघर्ष जाताना दिसेल. अगदी चांगला तो उल्लेख केलास. कॅप्टनचा माइंडसेट पॉझिटिव्ह हवं आणि आता लढतोय मॅग 11. अजून एक विकेट मिळतीये. फलंदाज बाद होईल. लागेल हा धक्का नंबर 4. मुकेश देखील आल्या पावली माघारी परततोय. निराश केलंय त्याने देखील. स्वतः देखील निराश झालाय. फक्त एका धावेचं योगदान देऊ शकला. 3 चेंडूंचा सामना केला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी फारशी होत नाहीये आणि आता बघता बघता 4 फलंदाज बाद झालेत. ओमकार, या मॅच मध्ये भरपूर चुरस निर्माण झाली आहे. हॉट दानिश बोल्ड बाय करण. एका धावेचं योगदान देऊन तंबूत परतताना दिसतोय बॅट्समन मुकेश. ना मागच्या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्या. तिथे भरपूर काही बदललं आणि एखादा बॉलर ज्यावेळी चांगली बॉलिंग करून मॅच मध्ये शिरकाव करतो ना, त्यावेळी येणाऱ्या बॉलरला समजतं की त्यांना पाय रचलाय, आपल्याला विजयाचा कळस चढवायचा आणि जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्यानंतर सामना सोडला नाही मॅगी 11 संघानं. ही महत्वाची बाब आहे आणि पूर्णपणे पलटवार केलाय मॅगी 11ने. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. टप्प्याचा बॉल आहे. हुक केलाय. जबरदस्त कॅच. शॉर्ट फाईन लेगला अफलातून झेल. फलंदाज फेल. अर्धा संघ परतीचा प्रवास करतोय. असं वाटत होतं की पहिल्या षटकामध्ये 15 आल्या. एकही विकेट जर आपण पाहिली तर आता थांबत नाहीये. त्याच्यामुळे दबाव आता पूर्णपणे हर्ष एंटरप्राइजेस भरोडीवरती. अजय पाटील यांच्या चेहऱ्यावरती देखील आता थोडीशी नाराजी. ते देखील भरोडीमधून बिलॉंग करतात. चॅलेंज स्पोर्ट्सचे टीम मेंबर आहेत आणि भरपूर चांगली कामगिरी सगळ्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. ॲडव्होकेट मयुरेशदा पाटील माझा आनंद घेत असताना आमच्या प्रियांशी स्टुडिओमध्ये त्यांच्या मित्र परिवारासोबत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम. 18ला धक्के लागलेत 5 आणि म्हटलं जातं ना पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर कमबॅक गरजेचा होता की जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक न पडे पत्थर पे हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि आता लढतोय मैदानाच्या आतमध्ये मॅग 11. मयुरेश पाटील यांना ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल.
फटका चांगला आहे, मात्र फिल्डर येतोय त्या ठिकाणी. प्रयत्न खूप चांगला होता, झेल काही टिपता आला नाही, पूर्णपणे बॉल कॅरी झाला नाही. चेंडूला फील्ड करेपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. पाहू शकाल एकमेकांचं प्रोत्साहन वाढवतायत फिल्डर्स. टाळ्यांचा गजर मैदानामध्ये देखील आहे आणि स्टेडियम मध्ये देखील, आपल्याला स्टँड्स मध्ये देखील टाळ्यांचा गजर ऐकायला मिळतोय. खूप चांगलं वातावरण आहे या स्पर्धेसाठी आणि जबरदस्त माहोल देखील क्रिएट झालेला आहे क्रिकेट खेळासाठी. प्रेक्षक देखील चांगली साथ देत आहेत. मात्र प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्स मेंटेन ठेवा. अजून एक सुंदर बॉल. प्रत्येक गोलंदाज एक चांगली कामगिरी करताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता सामना थोडासा लांब जात असताना विकेट गेल्यानंतर दबाव आलाय आणि त्या दबावाला बळी पडतीये सध्या हर्ष एंटरप्राइजेस बोर्डी. मॅगी 11 साठी आपण जी काही लाईन म्हणालो की मॅगी नाहीये जी 2 मिनिटात बनेल आणि तुम्ही आनंद घेऊ शकाल, हा विजय आहे ना, शौर्याचा अलंकार असतो, तो मागून मिळत नाही. त्यासाठी घाम गाळावा लागतो, झगडावं लागतं. आणि आता मेहनत करत असताना मॅगी 11 टीम या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व भारी करते. 3 षटकांचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 21 धावा. टार्गेट या मॅच मध्ये 43 धावेचं, येणारे 12 चेंडू आणि करायचे इथनं अजून 22 धावा. 22 धावा 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. 24 चेंडूंमध्ये एक वेळ फक्त 28 धावा बनवायच्या होत्या. मागच्या 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा गोलंदाजांनी खर्च केलेल्या आहेत आणि 4 फलंदाज देखील त्यांनी बाद केलेत. म्हणजेच मागच्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सामना रंगतदार स्थितीत आहे. आशिष मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे, जो सलामीला आला होता. एक सुंदर षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय, मात्र कुठेतरी गडी बाद होत गेलेत एका बाजूने. त्यामुळेच त्याच्यावर देखील दडपण आलंय आणि त्यामुळे त्याचा देखील खेळ थोडासा संथ आपल्याला पाहायला मिळत आहे. अंडर प्रेशर सध्या हर्ष एंटरप्राइजेस भरोडी टीम. दोन्ही संघांवर प्रेशर असणार आहे. खरं तर आकाश 3 धावांचं योगदान देऊन खेळतोय. 3 चेंडूंचा सामना केलाय. चांगला स्ट्रोक प्लेअर आहे, मोठे फटके खेळू शकतो. नवीन षटकाला सुरुवात करतोय विकी. विकीचं हे दुसरं षटक. सुसाट वेगानं टाकलेला बॉल. धावचीची संधी निर्माण झाली आहे. खूप मोठं हेजिटेशन आणि फलंदाजाला जावं लागेल तंबूमध्ये. बॅट्समन आउट. अक्षरशः ओंकार हाराकिरी पाहायला मिळत आहे आपल्याला हर्ष एंटरप्राइजेस भरोडी टीमच्या माध्यमातून. फलंदाजीमध्ये कुठेतरी अनुभवाची कमतरता जाणवली आहे. गोलंदाजीमध्ये ती कमतरता जाणवली नाही. गोलंदाजी छान केली होती सर्व यंगस्टर्सने, मात्र फलंदाजीमध्ये निश्चितच हाराकिरी आपल्याला होताना दिसते. अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळतोय. अगदी पत्त्यांचा बंगला बांधण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. लहान असताना तू देखील उभारला असेल. एक एक थर लावत आपण वरती जातो. 4-5 थर आपले बसले की नंतर आपल्याला पुन्हा एकदा संघर्ष करावा लागतो, हवेसोबत झगडावं लागतं. 6वा-7वा थर तुमचा लागतो. 8व्या-9व्या थरावरती एखादी हवेची झुळूक आली, पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो तसाच हा डाव इथे कोसळला. तो म्हणजे बॅटिंग करणारा हर्ष एंटरप्राइजेस बोरोडीचा. अतिशय चांगलं तो उदाहरण दिलं आणि कुठेतरी बालपण अनेक प्रेक्षकांचं नक्कीच जागं झालं असेल. नवीन बॅट्समन रोहित आलाय. तो यावेळेस जोरदार प्रहार केला. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वीपर कव्हरला मात्र प्रोटेक्शन आहे. फक्त 1 धाव मिळते. ज्या ठिकाणी खरं तर खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू तो खेळू शकला नाही, मात्र सिंगल आली आहे. त्याचा अकाउंट ओपन झालंय. धावसंख्या संथ गतीनं पुढे सरसावते. अगदी कासव गतीने म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 6-22. अजूनही 21 धावा बनवायच्या आहेत. चेंडू उरलेत फक्त आणि फक्त 10. मॅच मात्र संपली नाहीये. 2 मोठे फटके आले. मॅच पुन्हा एकदा बदलेल हर्ष एंटरप्राइजेस भरोडीच्या बाजूनं. त्याचा फलंदाज आता संघर्षाची तयारी ठेवण्यासाठी सज्ज आहे का? लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अजून एक वेगवान तेज तर्रार बॉल. क्या बॉलिंग होतीये, वेग दिला जातोय. गुडलेन स्पॉट हा एरिया फास्ट बॉलरसाठी अगदी महत्वाचा असतो. तिथनं चेंडूचा काटा बदलवण्याची ताकद जर तुम्ही ठेवताय तर तुम्ही एक सक्सेसफुल बॉलर होऊ शकता. बॉलवरती फिंगर रोल होतात, तुम्ही पाहू शकाल. बॉलिंग करत असताना बॉलर विकी. चेंडू जो आहे तो टप्पा पडल्यानंतर थोडासा सरळ निघून जातोय. फलंदाजाला असं वाटतं की अँगलने चेंडू आतमध्ये येईल, तसं काही घडत नाहीये. विकी पुन्हा एकदा यावेळेस बॅटवर घेतलाय खरा, मात्र
एकच धाव मिळेल असं वाटतंय. डिपेंड विकेटला चांगली फिल्डिंग, अफलातून गोलंदाजी विकीच्या माध्यमातून. त्याचं हे दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 1.4 षटकांची गोलंदाजी केली आहे, 4च धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. धावसंख्या 23, 6 गडी बाद. हर्ष एंटरप्राइजेस भरोडी संघ 43 धावांचा पाठलाग करत आहे आणि आता विजयासाठी उर्वरित 8 चेंडूंमध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता. समीकरण थोडंसं खडतर होत चाललंय फलंदाजांसाठी. मोठ्या फटक्यांची खऱ्या अर्थानं आता आवश्यकता आहे. मोठे फटके येत नाही आहेत, दबाव वाढत चाललाय. डॉट बॉल येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, समीकरण होतं 24 चेंडू 28. सिंगल डबल आली असती, विकेट थांबली असती, मॅच सहज जिंकू शकले असते. तिथे लवकर सामना संपवण्याची घाई आणि म्हटलं जातं ना, अति घाई संकटात नाही, नजर हटली दुर्घटना घडली. मग तर नजर हटली नाही या मॅच मध्ये. मॅगी 11च्या बॉलरची सातत्यानं विकेट्स घेतल्या, सातत्यानं डॉट बॉल टाकले आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करून हर्ष एंटरप्राइजेस भरोडीला आता वादळांमध्ये, संकटांमध्ये त्यांनी गुरफटून टाकलंय. त्याच्या इथनं बाहेर पडेल का हर्ष एंटरप्राइजेस भरोडी संघ? अगदी महत्वाचा हा बॉल आणि हा चेंडू देखील निघून जातोय निर्धाव. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 15, नंतरच्या 18 बॉल मध्ये रन्स आल्या फक्त 8 आणि विकेट गेल्या टोटल 5. खूप दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न, स्मॅश करायचा होता बॉल थ्रू द कव्हर्स, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. अफलातून स्पेल विकीचा समाप्त झालाय. सामन्याला कलाटणी देणारा त्याचा हा स्पेल ठरताना दिसलाय. मात्र अजूनही मॅच संपलेली नाही. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही घडू शकतं. 2 षटकांमध्ये आसिफ सांगतायत की त्यांनी 5 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. धावसंख्या 6 बाद 23. चेंडू उरलेत 6. विजयासाठी अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत हर्ष एंटरप्राइजेस भरोडी संघाला. 6 बॉल 20. असं वाटलेलं ना की 4 ओव्हर मध्ये मॅचचा निकाल कुठेतरी लागेल, पण इथे निकाल वेगळाच आला. 6 बॉल 20 करायचे आहेत आता आणि कुठेतरी निकाल काय असेल हे हर्ष एंटरप्राइजेस भरोडीला सांगितलं मॅगी 11 टीमनं. आणि क्षणात क्रिकेट का बदलतं? तू इथे काय, मी इथे काय, आसिफ रंगरेज इथे काय, प्रिन्स मूवीची टीम इथे काय, अंपास इथे काय, महापौर चषक इथे काय आणि प्रेक्षक इथे काय. तर त्यामध्ये क्रिकेट मधली दडलेली अनिश्चितता आणि त्या अनिश्चिततेमुळेच आज क्रिकेटला ग्लॅमर भरपूर आलाय. कधी काही घडतं, क्षणात होत्याचं नव्हतं. एखादा सरडा जसा रंग बदलतो ना, अगदी त्याच प्रकारे या मॅचने देखील रंग बदलला. 23 ला धक्के लागले 7 आणि शेवटची महत्वाची बॉलिंग आणि विश्वास दाखवलाय राजा गुळवी या बॉलवरती. 6 बॉल 20 रन. अजूनही इथनं देखील हिरो बनण्याची संधी आहे. रोहित त्याचं नाव आहे. त्याला आर आणि ओ बाजूला ठेवून हिट करावे लागतील. मात्र सध्या आशिष स्ट्रायकर एंडला. सलामीवीर आहे आशिष. भरपूर प्रेशर मध्ये त्याने देखील फलंदाजी केली आहे. राजाचा पहिला बॉल, बॅक टू द बॉलर अँड दॅट इज आउटस्टँडिंग कॅच. ज्यावेळी तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतो ना, त्यावेळी या सगळ्या गोष्टी घडतात. आणि ही टोन देखील जरी ऐकली ना, तरी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळेल की तुम्ही चॅलेंज स्पर्धेची कुठेतरी म्युझिक ऐकता. हे सिग्नेचर टोन आहे टुर्नामेंटची. 2च सॉन्ग आहेत ज्या टुर्नामेंट मध्ये फक्त आपण ऐकतो. आणि अगदी जुनं ते सोनं म्हटलं जातं ना, अगदी चॉईस ती भरपूर हार्ड आहे, म्हणून विषय भरपूर गंभीर आहे. विलासराव पाटील हे नाव, लेजंड ऑफ भिवंडी नक्कीच या नावानं त्यांची ओळख आहे. आणि भिवंडी क्रिकेटची परिभाषा आणि भिवंडी क्रिकेटचा काळ पालट, भिवंडी क्रिकेट मधली प्रगती आणि भिवंडी क्रिकेट आज 7 समुद्रापार पोहोचलं, त्याच्या मागचं यशाचं गमक म्हणजे विलासार. अफलातून कॅच पाहायला मिळाली. फॉलो थ्रू मध्ये अशा प्रकारचे झेल कधीच सोपे नसतात. राजानं कमाल केली आहे. मजबूत देह एष्टीचा हा खेळाडू आहे. भरपूर वर्षांचा अनुभव देखील आहे भिवंडी सिटी क्रिकेटचा. नवीन बॅट्समन आलाय ऋतिक. 5 चेंडू शिल्लक, 20 धावांची आवश्यकता. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. ऋतिक ज्याने चांगली गोलंदाजी केली होती, मात्र आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे मॅच जिंकण्यासाठी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये. बॉल ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नर कडे. फिल्डर तैनात. 1च धाव. सिंगल डबलने काही होणार नाहीये. चौकार षटकारांचा अक्षरशः दुष्काळ पडलाय या डावामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर जी घसरगुंडी सुरू झाली ती शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळते आपल्याला भरोडी संघाची.
एकच धाव आणि आता मोठा झालाय हर्ष एंटरप्राइजेस वरती हा घाव मॅग 11चा. 4 बॉल 19, व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. 4 बॉल 18 ना. माइंडसेट हे ठेवावं लागेल की 4-18 भरपूर जास्त वाटतात. 4 बॉल 3 सिक्सर कुठेतरी सोपे वाटतात. आता त्या माइंडसेटने खेळावं लागेल. निश्चितच तुम्ही कशा प्रकारे विचार करताना त्यावरच तुमचं आयुष्य देखील अवलंबून असतं. त्यानुसार तुमचं आयुष्य तुम्ही जगत असता. पाहायचं काय घडतंय. गोलंदाज सज्ज. रोहितकडे स्ट्राईक. स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह केलाय. गॅपमधून 2 धावा निश्चितच घेण्याचा प्रयत्न असेल आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना ऋतिक आणि रोहित ही जोडी आहे. रोहित खेळतोय 3 धावांवर. ऋतिकच्या बॅटमधून 1 धाव आली आहे. सामना जर बरोबरीत सुटला, टाय झाला तर मात्र 2 चेंडूंचा बॉल आउट देखील टाय झाला तर ज्या संघानं टॉस जिंकलाय तो संघ विजेता असेल. ही पुढची मॅच 40+ ची जागृत मराठा राणाळ विरुद्ध अमर स्पोर्ट्स कासणी. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आउटसाइड एज सुरेख गोलंदाजी आणि धाव घेण्याचा विचार तर नव्हता त्या ठिकाणी रोहितचा. त्यामुळेच आता अडचणीत सापडलाय. फलंदाज धावबाद. अक्षरशः वाताहत झाली पहिल्या षटकानंतर हर्ष एंटरप्राइजेसची. पडझड होताना दिसली आपल्याला. अक्षरशः डाव कोलमडताना दिसला. डाव गडगडला. डावाचा चुरमुरा झालाय आणि आता हा सामना पूर्णपणे मॅगी 11 या टीमच्या बाजूने झुकलाय. 2 चेंडू विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता. धावफलकावर आपण पाहतोय की अतिशय नाजूक स्थिती हर्ष एंटरप्राइजेस भरोडी संघाची. 8 बाद 27 धावा. काय जबरदस्त हा क्रिकेटचा सामना आपण अनुभवतोय. 4 षटकांमध्ये 28 धावा फक्त जोडायच्या होत्या. 9 विकेट्स हातात होत्या पण त्यानंतर अफलातून गोलंदाजी विक्कीनं कमबॅक करून दिला आपल्या टीमला आणि त्यानंतर करणने देखील चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या षटकामध्ये राजा देखील खूप प्रभावी मारा करतोय. यावेळेस जोरदार स्लॅश केला अगदी गॅपमधून. वेकंट एरियामधून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एक नेत्रदीपक चौकार ऋतिकच्या बॅटमधून. मात्र भरपूर उशीर झालाय. भरपूर उशीर झालाय या चौकाराला. या षटकाच्या सुरुवातीला चौकार किंवा षटकार येणं गरजेचं होतं. मात्र आता 1 चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी तब्बल 12 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल राईट अमोर द विकेट आणि यावेळेस मात्र आकाशाला गवसणी घातली चेंडून. चेंडू ट्रॅव्हल तो डीप मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी मात्र संधी नाहीये. षटकार. खरं तर हे 2 फटके म्हणजे परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करण्यासारखे झाले. अगोदर यायला हवे होते परंतु फार उशीर केला फलंदाज ऋतिकनं. अगोदर त्याला संधी मिळाली असती तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं आणि अखेर हा सामना समाप्त झालाय. मॅच जिंकली आहे 7 धावांनी. 5 धावांनी मॅच जिंकली आहे मॅगी 11 संघानं. हार्दिक अभिनंदन मॅगी 11 अँड हार्ड लक हर्ष एंटरप्राइजेस भरोडी. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे. तोपर्यंत तुम्ही हायलाइट्स एन्जॉय करा. मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरलाय ज्या गोलंदाजानं सामन्याला कलाटणी दिली. 2 षटकांचा स्पेल हाताळला. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. डावखुरा गोलंदाज मॅगी 11 संघाचा विकी. हायलाइट सध्या सुरू आहेत कारण अगदी मॅच देखील हाय व्होल्टेज राहिली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि नंतर विकेटची जी पडझड सुरू झाली ती थांबलीच नाही. काही चांगल्या कॅचेस देखील दिसल्या. रनआउट देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि हा रनआउट इथनं मॅचला एक वेगळी कलाटणी देखील येताना दिसली. आणि मॅन ऑफ द मॅच साठी मी इन्व्हाइट करतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रमेश जैन हे आमच्या मान्यवरांना. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुमच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच येतो आणि त्यांच्यासोबत आम्ही मोक्षला देखील इन्व्हाइट करतो. आपण देखील आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. तर आमचे मान्यवर आमच्यासोबत जॉईन झालेत आणि मॅन ऑफ द मॅच काय बॉलिंग केली या सामन्यामध्ये आणि एक उल्लेखनीय क्रिकेट खेळून संघाला त्यांना विजय मिळवून दिला आणि सामनावीराची ट्रॉफी आणि हा चेक आम्ही देणार आहोत. मोक्ष हस्ते ट्रॉफी आणि रमेश जैन साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा चेक देतोय आणि ते स्वीकारत असताना ट्रॉफी आणि 1000 चेक महापौर चषक 2021 मॅन ऑफ द मॅच हा खेळाडू राहिला
मान्यवरांचं खूप खूप आभार आणि खेळाडूंचं कौतुक. काहीशी चर्चा आपण करू. नक्कीच अतिशय चांगलं क्रिकेट खेळलास. फक्त 2 शब्द काय म्हणशील, पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, त्या देखील अशा बॉलर समोर आल्या जो तुमच्या टीमचा सगळ्यात महत्वाचा गोलंदाजी मधला पार्ट होता. काय वाटत होतं 15 रन आल्यानंतर 24 बॉल 28 मॅच बाकी होती? नहीं सर, कैसा है, पहला ओवर में 15 रन आया, उससे फर्क नहीं पड़ता क्योंकि ओवर अच्छा है, खराब होता रहता है, लेकिन मैं अपना 100% देने की कोशिश कर रहा था और उसमें पूरा किया भी, और उसमें हमारे टीम के भी अच्छी फील्डिंग और बॉलिंग थी. इंडिविजुअल परफॉर्मेंस बहुत बढ़िया रहा आपका. खुद के परफॉर्मेंस के बारे में क्या कहोगे? अच्छा है सर, अपना मैं 100% दिया इस टीम मैच में और आगे भी देता रहूंगा. थैंक यू. मैच कंप्लीटली टर्न हुआ था विपक्षी टीम के साथ, लेकिन उसके बाद में आपकी गेंदबाजी ने टीम को मैच जीता. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मैच. आणि या मॅच मध्ये म्हणावं लागेल, जिंदगी की यही रीत है की हार के बाद जीत है. प्रयत्न सोडू नका, खेळत राहा, जिंकत राहा आणि महापौर चषक गाजवत राहा. आणि लगेच आपण वळतोय प्रियांशी स्टुडिओकडे. यानंतर 40+ क्रिकेटचा आनंद आपण घेणार आहोत, ज्यांनी क्रिकेटचा एक काळ भिवंडी शहरातला गाजवलाय आणि आजही क्रिकेटमधली जिद्द ज्यांच्या रक्ता